वेलकम फ्रॉम वॉचिंग टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण की शिक्षक भरती संदर्भात आनंदाची बातमी तशी आहे. बातमी काय आहे सर्व सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे, शिक्षक भरती 2025 संदर्भात आहे. त्याच्यामुळं शिक्षक भरतीसाठी आनंदाची बातमी अशी आहे की शिक्षक भरती प्रक्रिया जास्तीत जास्त वेगवान पद्धतीने राबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि विशेष म्हणजे लवकरच ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुद्धा ज्या आहेत गोष्टी हालचाली सुरू आहेत. त्या संदर्भात सर्व व्यवस्थित माहिती जी आहे डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर शिक्षक भरती संदर्भात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी किंवा सर्व अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बेल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षक भरती 2025-26 साठी जे आहे लवकरच आता सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षकांचं समायोजन प्रक्रिया जी आहे सुरू झालेली आहे आणि शिक्षकांचं समायोजन प्रक्रिया ही सुरू झाल्यानंतर फक्त ज्या ठिकाणी संच मान्यता पूर्ण आहे त्या ठिकाणची शिक्षक समायोजन प्रक्रिया जी आहे सुरू आहे. आता याच्या मागचा अर्थ समजून घ्या. पहिले अगोदर ज्या ज्या ठिकाणी संच मान्यता पूर्ण झालेली आहे, जसं आपण आयुक्त महोदयांचं जे पत्र होतं त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की संच मान्यता जवळपास 90% पेक्षा जास्त पूर्ण झालेली आहे, तर जास्तीत जास्त ठिकाणची संच मान्यता पूर्ण आहे. मग आता सद्यस्थितीमध्ये पुढचं पाऊल हे आहे की 31 मार्च 2026 पर्यंत, तारीख परत लक्षात घ्या, 31 मार्च 2026 पर्यंत शिक्षक समायोजनाची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करण्यासाठी शासन जे आहे बांधील आहे आणि शासनाने त्या दृष्टीनंच प्रयत्न करणं सुरू आहे. म्हणजे थोडक्यात शासनाचं असं म्हणणं आहे की येणारी 31 मार्च 2026 जी आहे तोपर्यंत तुमच्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षकांची समायोजनाची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झाली पाहिजे, जेणेकरून मार्च नंतर येणारा जो महिना आहे एप्रिल महिना, त्यामध्ये पवित्र पोर्टलचे जे काही कामकाज आहे किंवा शिक्षक भरती संदर्भात ज्या काही गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत. आता त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत ते सुद्धा सांगून देतो. सगळ्यात महत्त्वाचं, आयुक्त महोदयांनी ज्यावेळेस पत्र इश्यू केलं तर त्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली होती की ती अशी होती की त्यांनी ज्या काही सर्व आस्थापना आहेत आणि सोबत जे काही वरिष्ठ लेवलवरचे अधिकारी वर्ग आहेत त्यांना स्पष्ट संकेत किंवा स्पष्ट आदेश दिले होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ज्यावेळेस झाली तर त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये त्यांनी या गोष्टी खूप महत्त्वाच्या मांडल्या होत्या की शिक्षक पद भरती 2025-26 साठी सगळ्यात अगोदर संच मान्यता पूर्ण असणं आवश्यक आहे, बिंदूनामावली रोस्टर अद्ययावत असणं आवश्यक आहे, शिक्षक अतिरिक्त होत असतील तर अतिरिक्त शिक्षकांची नावं यादी आणि त्यांची माहिती जी आहे ती लवकरात लवकर सादर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संच मान्यता पूर्ण झाली तर शिक्षक समायोजनाची प्रक्रिया सुद्धा सुरू करा, जेणेकरून मार्च महिन्याच्या आतमध्ये जर तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या तर येणारी पुढची जी काही महिना आहे किंवा येणारे पुढचे जे काही दिवस आहे त्याच्यामध्ये शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे वेगवान पद्धतीने राबवण्यात जाईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुक्त महोदयांनी इथे कडक शब्दामध्ये आदेश दिले होते, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तात्काळ कराव्या लागणार आहे. तुम्ही जर परत एकदा पत्र इश्यू व्यवस्थित वाचलं असेल, मी टेलिग्राम चॅनलला आपल्या पत्र देतो आयुक्त महोदयांचं जे आहे ते किंवा जे प्रसिद्धी पत्रक आयुक्त महोदयांच्या वतीनं वितरित करण्यात आलं होतं किंवा पाठवण्यात आलं होतं वेगवेगळ्या विभागांना म्हणजे जवळपास सर्वच विभागांना पाठवण्यात आलं होतं. शिक्षण उपसंचालक असेल, जिल्हा परिषद सर्व असेल, खाजगी शैक्षणिक संस्था असतील, मनपा नपा असतील, यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहे त्या सगळ्यांना जे आहे ते पत्र इश्यू करण्यात आलेलं आहे आणि त्या पत्राचा विषय असा आहे की संच मान्यता लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याबाबत, रोस्टर अद्ययावत करण्याबाबत आणि संच मान्यता 25-26 नुसार जी काही रिक्त पदे असेल, मे 2026 अखेरपर्यंत जी काही रिक्त पदे असेल ती विचारात घ्यावी आणि सगळे त्याच्यानुसारच त्याच्यानुसारच संच मान्यता जी आहे करण्यात यावी. आणि संच मान्यता जवळपास सर्वच ठिकाणची पूर्ण झालेली आहे, फक्त काही ठिकाणची जी पूर्ण होण्याची बाकी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करावी. आता याच्या मागचा दुसरा एक अजून एक महत्त्वाचा हेतू असा आहे, ज्या ज्या आस्थापनांनी स्वतःची संच मान्यता पूर्ण केली नाही 25-26 तर त्या आस्थापनांना स्वतःच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर देता येणार नाही. याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी होऊ शकते, जर एखाद्या संस्थेने स्वतःची संच मान्यता पूर्ण केली नाही तर त्या संस्थेला पवित्र पोर्टलवर स्वतःची जाहिरात देता येणार नाही. त्याच्यामुळं त्या पत्रामध्ये हा पण उल्लेख आहे की त्यांनी सांगितलंय की तुम्हाला तुमची संच मान्यता पूर्ण करून घ्यावी लागेल, जेणेकरून ज्यावेळेस आदेश दिले जातील की पवित्र पोर्टलवर योग्य आणि स्पष्ट तुमची जी जाहिरात आहे ती आरक्षणानिहाय, माध्यमानिहाय, वर्गानिहाय आणि विषयानिहाय व्यवस्थितपणे द्या, तर त्यावेळेस कोणत्याही संस्थेने हे कारण सांगता कामा नये की आमची संच मान्यता पूर्ण नाही त्यामुळे आम्ही जाहिरात देऊ शकत नाही. तर हे सुद्धा त्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यामुळं शिक्षक भरतीसाठी चांगले दिवस आलेले आहेत. थोडक्यात म्हणजे असं म्हणू शकतो आपण की मार्च महिना जो आहे 31 मार्च 2026 पर्यंत शिक्षकांचं समायोजन प्रक्रिया होईल. पुढील प्रक्रिया काय असणार आहे ते सुद्धा सांगून देतो. मार्चमध्ये हे समायोजन होईल. समायोजनाची प्रक्रिया झाल्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये जे आहे, एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला कदाचित जाहिराती ज्या आहे पवित्र पोर्टलवर पाहायला मिळू शकतात. म्हणजे आयुक्त कार्यालयामार्फत सुकाणू समिती जी आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडे शिक्षक भरतीचा पूर्ण कारभार गेलेला आहे. त्याचे सगळ्यात महत्त्वाचे अध्यक्ष म्हणजे जे आहेत किंवा त्याचे सगळ्यात महत्त्वाचे जे सुकाणू समितीचे जे सदस्य आहेत ते
आणि आयुक्त महोदय, आयुक्त पुणे, आयुक्त कार्यालय पुणे किंवा मग महाराष्ट्र राज्य परिषद आयुक्त जे आहेत ते यांच्या वतीनं आदेश एक जारी करण्यात येईल, जेणेकरून जाहिराती लवकरात लवकर पवित्र पोर्टलवर देण्यासाठी सर्व आस्थापनांना सांगितलं जाईल. त्यानुसार जाहिराती पवित्र पोर्टलवर येतील आणि नंतर मग विद्यार्थ्यांना पसंतीक्रम देण्याची सुविधा जी आहे दिल्या जाईल. याच्यामध्ये अजून एक ट्विस्ट आहे थोडा, तो असं सांगतो. तुम्ही म्हणाल की जाहिराती एप्रिलमध्ये येणार किंवा जाहिराती कधी येणार, तर जाहिराती एप्रिलमध्ये येणार, पण जाहिराती एप्रिलमध्ये आल्यानंतर लगेच आपल्याला पसंतीक्रम देण्याची सुविधा उपलब्ध होणार का? नाही. त्याच्यामागचं कारण सुद्धा सांगतो. यावर्षी शिक्षक भरती प्रक्रिया जी ती 2 प्रकारात होणार आहे, विदाऊट आणि विथसाठी. तर ज्या काही जाहिराती येतील त्या विदाऊटसाठी सुद्धा येतील आणि विथ इंटरव्ह्यूसाठी सुद्धा येतील. मग सगळ्यात अगोदर जी प्रोसेस कंप्लीट होणार आहे ती होणार आहे विदाऊट इंटरव्ह्यूची. म्हणजे थोडक्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका किंवा खाजगी शैक्षणिक संस्था ज्या इच्छुक आहे की स्वतःची जाहिरात विदाऊट इंटरव्ह्यूसाठी देण्यासाठी, तर त्यांच्या जागा अगोदर येतील. म्हणजे त्यांच्या जागा येतील, त्यांच्या जागेची जी प्रक्रिया आहे ती थोडी वेगवान पद्धतीने होईल. आणि ज्या जागा विथसाठी येतील, विथ म्हणजे मुलाखतीसह येतील खाजगीच्या किंवा वेगवेगळ्या आस्थापनांच्या की ज्यांना मुलाखत घ्यायची आहे, आणि मुलाखत घेतल्यानंतर त्यांची जी प्रक्रिया आहे ती थोडी उशीर होऊ शकते. याच्यामागचं कारण सांगतो. सीधं सिंपल लॉजिक आहे. सगळ्यात अगोदर म्हणजे मला सांगा, जर समजा जाहिराती एप्रिलमध्ये आल्या तर आपल्याला पसंतीक्रम कधी द्यायची ते सांगतोच मी तुम्हाला. पण जाहिराती एप्रिलमध्ये आल्यानंतर दोन्ही जाहिराती येतील, विदाऊटच्या आणि विथच्या. विदाऊटच्या जाहिराती ज्यावेळेस येतात तर त्यावेळेस फक्त विद्यार्थ्यांना पसंतीक्रम द्यावे लागतात आणि नंतर लगेच निवड, काही दिवसानंतर निवड यादी प्रसिद्ध होते विदाऊटची. पण मग विथमध्ये तसं आहे का? नाही. विथमध्ये काय करावं लागतं? विथमध्ये तुम्हाला पहिले पसंतीक्रम द्या जाहिरातींना, मग तुम्हाला सांगितलं जातं तुमच्या मुलाखतीमध्ये नंबर लागला किंवा नाही लागला, मुलाखत यादी लागते. मग त्याच्यामध्ये नंबर असला तर तुम्हाला त्या योग्य त्या योग्य त्या आस्थापनेमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू देण्यासाठी जावं लागतं. ज्या आस्थापनेमध्ये तुमचा नंबर लागला, मुलाखतीसाठी गेल्यानंतर तिथं तुमची निवड झाली का, परत एकदा निवड यादी घोषित होते आणि नंतर तुमचा नंबर लागला तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्या आस्थापनेमध्ये आणि नंतर मग तुम्हाला जे आहे जॉईनिंग किंवा अपॉइंटमेंट दिल्या जाते. तर माझं एक व्यक्तिगत असं मत आहे की सर्वात अगोदर विदाऊटची पूर्ण होईल आणि नंतर विथची लागेल लिस्ट. ठीक आहे. आता आला प्रश्न आपला मेन की जाहिराती ज्या आहे कधी येतील. जाहिराती एप्रिल महिन्याच्या ज्या आसपास ज्या आहे तुम्हाला पाहायला मिळतील. जर जाहिराती पूर्ण आल्या तर खूप छान गोष्ट आहे. जाहिराती पूर्ण नाही आल्या तर त्यावेळेस मात्र परत एकदा मुदतवाढ दिल्या जाऊ शकते जाहिराती येण्यासाठी. पण एप्रिलच्या मधात किंवा एप्रिलमध्ये ज्या आहे तुम्हाला जाहिराती पाहायला मिळतील आणि त्यानंतर मात्र ज्यावेळेस जाहिराती पूर्ण येतील तर त्यावेळेस एक प्रसिद्धीपत्रक किंवा न्यूज बुलेटिन प्रसिद्ध केल्या जाऊ शकतो पवित्र पोर्टल साईटवर. त्यानंतर अभ्यर्थीधारकांना सांगितलं जाईल की तुमच्या लॉगिनला जाहिराती उपलब्ध झाल्या आहे आणि लॉगिनला जाहिराती उपलब्ध झाल्यानंतर तुम्ही तुमच्या लॉगिनमध्ये जायचं आहे, सर्व जाहिराती पाहायच्या आहे आणि नंतर मग जाहिरातींना पसंतीक्रम द्यायचे आहेत. पसंतीक्रम देण्याच्या अटी संदर्भात सुद्धा लवकरच निर्णय येणार आहे की 50 पसंतीक्रम जे आहेत ते कदाचित वाढून मिळणार आहे. तर ही आज दिवसभरामध्ये सर्वात मोठी आणि सगळ्यात इमर्जन्सीमधली जी अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे. आय होप या सर्व गोष्टी ज्या आहेत सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचल्या. व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत. आणि हा पुढचा व्हिडिओ सुद्धा लवकरच येतोय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.